नवीन मालाचं जसं जुनं राहिलेलं शिल्लक मालाचं आपण सेल लावत नाहीये. नवीन माल, टोटल नवीन माल असतंय. अजून 2 महिने आपण म्हणजे ग्राहकांना, आपले लाखो ग्राहकांना आपण त्याचा फायदा करून देतोय. तर सर्वांना आपलं वाट पाहत असतं. त्याच्यामध्ये मेन लग्न, मूंज, साखरपुडा कार्यक्रम, वास्तुशांती, सगळे छोटे मोठे कार्यक्रम. आता श्रावण मास, नागपंचमी, सगळ्या सणाची लोक खरेदी करत असतात. आमचं महोत्सव म्हणजे कसं असतं, खूप कमी रेटमध्ये होतंय, लोकांचा फायदा होतोय. त्या हिशोबाने आपण दरवर्षी करत असतो. जुन्या मालाचा सेल नाही आहे, हा नवीन मालाचा मेगा महोत्सव आहे. तर कस्टमर याची वाट पाहत असतात आणि चांगला रिस्पॉन्स भेटतो याचा आणि त्यांना पण बेनिफिट होतं. सर हे 11-11-11चं काय संख्याशास्त्र आहे का? काही शास्त्र नाही आहे, योगायोग आलाय, हे आपण तसं करून टाकलं. आणि मेगामध्ये नाविन्य काय? मेघामध्ये नाविन्य म्हणजे कसं आहे, पूर्ण काश्मीर पासून कन्याकुमारी पण जेवढे बी आहे ना, आमचा हा 60 वर्षाचा जुना धंदा आहे. तर सगळं नेटवर्क आहे. अजून सगळं म्हणजे कसं आहे, कमी विकायचं सगळं मोनोपोली आयटम आहे. सगळे मागवाल्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. तर लोकांना फायदा मिळता म्हणून लोक असं गाड्या भरून भरून येतात. जसं लातूरवरनं, इथूरवरनं शाळेचे सगळे असं कर्मचारी येतात आणि त्यांनी खरेदी करतात. म्हणजे सगळीकडनं असं येतात लोक, अक्षरशः वाट पाहतात बाबा कधी येतात. त्यांचे 20-30-40% फायदा होत असतो त्यांना. त्यांनी अजून आमचं जेन्युइन सेल असतं. म्हणजे असं नाहीये की उगीच सांगायचं काही बी करायचं काही बी, असं नाही. एक विश्वासची आमची परंपरा आहे. लोकांचा आमच्यावर विश्वास आहे की बाबा दूधसाठी काहीतरी डिक्लेअर केलं तर चांगलं जेन्युइन करणार आहे. तर त्याचा लोकांना मी विश्वासला मी पात्र ठरलेला आहे. किमतीत वगैरे काय घट जास्त कमी करून घेत असतो आम्ही. मिलवाल्याला सांगू ना, त्यांच्याकडनं क्वांटिटी माल घेतो. अजून आम्ही स्वस्त घेत असतो. पूर्ण ऑल इंडियामध्ये जिथे जिथे होतं, जसं बनारस आहे, सुरत आहे, बेंगलोर आहे, कोईमतूर आहे, दिंडीगल आहे, चापा आहे, परत कलकत्ता आहे, जयपूर आहे. देशभरामध्ये जिथे बी होतंय ना, तर आमचं सगळं होलसेल आहे मेन धंदा. तर होलसेलमुळे सगळ्याला व्हेरायटी चांगली भेटते, फायदा होतोय. आज 60 वर्षापासून आपलं सगळीकडे माल जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, घरगुती व्यापार करणारे बी त्याचा लाभ घेतात. त्यांना फायदा जास्त होतो. आपल्या शोरूम मध्ये जाईल कार्यक्रम. हा, शोरूम मध्येच. तुम्ही सर्वांनी यावं. अजून तुम्ही एकटे येऊ नये. आमच्या ताई साहेबांना सोबत घेऊन यावं. काय ग्राहकांना म्हणजे येणाऱ्या ग्राहकांना काय आव्हान आहे का? ग्राहकांना आव्हान हेच आहे, त्यांनी आमचं रेट, क्वालिटी, ब्रँडेड कपड्याचा आम्ही महोत्सव करतोय. तर त्यांनी बघून त्यांनी स्वतः म्हणणार वा किती स्वस्त, अजून छान आहे म्हणून. अजून हेच आम्ही ऐकण्याच्या मूडमध्ये आहे. यंदाचं चॅलेंजिंग रेटमध्ये आम्ही करू लागलो. साधारणतः किती उद्योजक ह्या तुमच्या महोत्सवाला उपस्थित राहतील आणि किती महिला अपेक्षित आहेत किंवा या महोत्सवाला भेट देतील? किती दिवस चालणार आहे तुमचा महोत्सव? 1 दिवस जाईल? हा, महिनाभर चालतो. महिनाभर चालणार. किती अपेक्षित लोकांचा रोज बघा की 400, 500, 600 असं गिऱ्हाईक येतात. त्या हिशोबाने. आणि ग्राहकांना सुद्धा नवीन व्हरायटी पाहिजे मार्केटमध्ये, काय त्यांच्या म्हणजे काय सूचना आहेत त्याची नोंद घेऊन जर ते आम्ही नोंद घेतो. अजून आम्ही तेच देऊ लागलेलं. लोक कसं आहे, म्हणजे जनरली आषाढ शेल म्हणजे राहिलेलं मालचं म्हणजे एक आपलं डे स्टॉक काढायचं असतं. पण आम्ही तसं करत नाही. आम्ही आज किती वर्षापासून हेच करू लागलं की नाविन्य माल देतो. अजून लोकांचं अट्रॅक्शन असतं बाबा स्वस्त मध्ये, कमी किमतीमध्ये त्यांना चांगला माल भेटतोय म्हणून त्यांनी वाट पाहत असतात. लग्न बिग्न थांबून त्याचा पुढच्या लग्नाची खरेदी आता करून टाकतात. त्यांनी लाख रुपयाची खरेदी आहे समजा, तर त्यांना 70,000, 65,000, 60,000 बसत आहे. म्हणून त्यांच्या अपेक्षा असते की आमचा फायदा होतो. आम्ही बी म्हणतो 2 महिने ग्राहकाचे, 10 महिने आमचे. आता आमच्या सरकारने विचारल्याप्रमाणे या महोत्सवाचं नेमकं आकर्षण काय असणार आहे? काय व्हरायटी मार्केटमधून आणणार? यंदाचं आकर्षण असंच आहे आमचं. सेल नाही, डिस्काउंट नाही, भूल बुलायचं काम नाही. सगळ्यात चॅलेंजिंग रेट मध्ये आम्ही माल देणार आहे, डायरेक्ट मिल पासून शॉपला. अंदाजे किती रुपयाची साडी किती रुपयाला बसणार? काय 5,000 रुपये दर साडीचा असेल, कितीला बसणार? 5,000ची साडी असेल तर आता बघा 3500, 3,000ला. नवीन चांगलं माल म्हणजे असं माल पूर्ण नवीन माल. सर हे जे फरक आहे हे ग्राहकांना कसं समजणार? कळतं ना.
ग्राहक सगळ्या गिरेकला shop- कळत आहे, गिरेक सगळीकडे फिरत असतं, गिरेक जाणकार राजा असतंय, त्यांना कळतंय, त्यांनी बाबा छान आहे, त्यांचं मन भरतंय. आता बी आमच्याकडे खरं म्हणजे 1 तारीखपासून लोक येऊ लागले, घेऊन जाऊ लागले, त्यांचे कॉमेंट्स त्यांनी लिहू लागले, खूप छान आहे. आम्हाला त्याच्यातच आनंद भेटतो. तर मागच्या वर्षीच्या महोत्सवामध्ये कितीची उलाढाल झाली? उलाढाल तसं सांगता येते, रोजचे 400-500 गिरेक येतात म्हटलं तरी ना, अंदाजे तसं नाही सांगता येत साहेब. कोण कमी घेत आहे, कोण जास्त घेत आहे मला. ओके सर, शुभेच्छा आपल्याला.